दुसरा तर मित्रांनो यूट्यूबवर आपलं सगळं स्वागत आहे. तर आपण प्रत्येक वेळेस आपण यूट्यूबमधून चांगल्या प्रकारची माहिती प्रोव्हाइड करतात मित्रांनो. यूट्यूबवरून जर प्रत्येकाला इच्छा असते मित्रांनो तर यूट्यूब आपला टॉपिक असा मित्रांनो हर गली में यूट्यूबर बनेगा इस वीडियो से आपण स्टार्ट आपण प्रत्येकाला सोपं पडतं मित्रांनो. तर कोणतं बी आपण व्हिडिओ सांगणं आणि कोणती बी माहिती देणं सोपा असं कोणती बी नसतं मित्रांनो. तर स्टार्टिंग आपण यूट्यूबमध्ये आपल्याला जेव्हा प्रेस करायचं मित्रांनो तेव्हा तर आपल्या त्यातली माहिती आपण टोटल प्रोव्हाइड करणं गरजेचं मित्रांनो. जेव्हा मी स्टार्टिंगलाच जेव्हा माझी नवीन स्टार्टिंग केली मित्रांनो म्हणजे व्ह्यूज स्टार्टिंगला 2, 4, 5, 7 असं येत होते मित्रांनो. त्याच्यामध्ये भरपूर प्रयत्न करायचा मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला जास्त म्हणजे चांगल्या प्रकारचे पडत नव्हते मित्रांनो. जास्त लवकर होत नव्हते. त्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावा लागतो मित्रांनो. मग आपल्यासाठी चॅनल क्रिएट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो गाणे शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन आपलं मेन टॉपिक जाऊन तुम्हाला आपल्याला प्रत्येक ते व्हिडिओ टाकावं लागतात मित्रांनो. त्याची माहिती घ्यावं लागतं आपल्या प्रत्येक त्याच्यातून मग कशा प्रकारचे यूट्यूबचे जे कंटेंट मित्र आपल्याला कसे अपलोड करायचे तो त्याची माहिती आपली कशी पाहिजे आपण सतत आपण पाहत असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये कंटेंट आपल्या कशा प्रकारचे राहावी माहिती कशी राहावी त्याच्यामध्ये हे सगळं आपण पाहत लागतो मित्रांनो. त्याच्यामध्ये व्हिडिओ जे मुद्दे आहेत मित्रांनो आपल्याला स्टार्टिंग आपण सगळं जे क्रिएटर नवीन बनवत मित्रांनो त्यांना आपण चांगली माहिती आपल्याकडून त्यांना भेटण्यासाठी थोडं आपण प्रयत्न करायचा मित्रांनो. चांगलं कंटेंट आपण त्यांना चांगल्या प्रकारचे भेटावे थोडं आपण त्यांना सांगायचं मित्रांनो. त्यामुळे यूट्यूबमध्ये काय करायचं पहिले मित्रांनो चॅनल क्रिएट करायचं. अजून त्याच्यामध्ये मित्रांनो आपण ॲडसेन्स अकाउंट बनवावं लागतो मित्रांनो. टू व्हेरिफिकेशन करा त्याच्यामध्ये सगळं आपल्याला जसं सांगतं त्या प्रकारामध्ये आपल्याला सगळं ॲड करावं लागतं मित्रांनो. काय ॲड करायचं ॲड करावं लागतं आपल्याला. यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकावं लागतं मित्रांनो चांगल्या प्रकारचे. प्रत्येक आपल्याला ॲडिंग जे मित्रांनो चांगल्या प्रकारची माहिती लागते. प्रत्येकाला सांगावं लागतं तुम्ही असं करा तसं करा त्या प्रकारे व्हिडिओ ॲड करा ह्या प्रकारे ॲड करा अशा प्रकारे आपण त्याला पुढच्याला आपण माहिती द्यावं लागतं मित्रांनो. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला अशी माहिती प्रत्येक प्रोडक्ट करायची मित्रांनो पुढच्याला अवघड जाऊ नये मित्रांनो. तर ह्या माहितीतून प्रत्येक जे काय असतं मित्रांनो ते सोपं जातं मित्रांनो. यासाठी आपण प्रत्यक्षाने आपण माहिती जी आहे मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे आपण प्रोडक्ट करायची मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपण माहितीचे मेन मुद्दे असतात मित्रांनो. तर प्रत्येकाला आपल्या चॅनलमधून कंटेंटवर चांगली माहिती भेटावी आपण एवढं प्रयत्न करतो मित्रांनो. प्रत्येकाला जी माहिती आहे आपली चांगली प्रोडक्ट होण्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो त्याला सांगायचं हे असं स्टार्टिंग करा व्हिडिओमध्ये चांगलं कंटेंट टाका आणि स्टार्टिंग जे मित्रांनो चांगले आपलं जे नवीन जे चुका होतात ते दुरुस्त करून घ्यायचं मित्रांनो. जास्त कुठे चुका होते त्याच्यात मिस्टेक करून आपण चांगले व्हिडिओ बनवण्याचा जास्त प्रयत्न करायचा मित्रांनो. त्याच्यातून आपले व्हिडिओ जे आहेत सगळे थोडं जास्त प्रयत्न होत करतात म्हणजे जास्त माहिती होतात मित्रांनो. तर मग आपण ह्याच्यामध्ये आपली स्टार्टिंग जी प्रणाली आहे मित्रांनो तर आपण पाहता मित्रांनो हीच झाले ते माहिती नाही हे माहिती नाही तर मित्रांनो त्यासाठी आपल्या स्टार्टिंग यूट्यूबवर बनवता मित्रांनो तर आपल्याला पहिले एक चांगलं चॅनल बनवावं लागतं. त्याला डिस्क्रिप्शन टाकायचं मित्रांनो. डिस्क्रिप्शन नाव टाकायचं डिस्क्रिप्शनमध्ये नाव टाकायचं मित्रांनो. माहिती त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपलं काय नाव आपलं कसं कोणत्या चॅनलमध्ये टाकलं काय आणि त्या त्यामध्ये पूर्ण माहिती भरायची मित्रांनो. नंतर ते झाल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा आपला न्यूज चॅनलमध्ये वर कोणतं आहे ते आपलं जे आवडतं नाव टाकायचं मित्रांनो. त्याच्यामध्ये आपली म्हणजे मित्रांनो आपण ज्या ईमेल आय डीवर ते ईमेल आय डीवर आपण त्याला ठेवावं लागतं. तर ईमेल आय डी म्हणजे आपण जे आपलं जे मेन कंटेंट मित्रांनो लपून ठेवायचं काही आपण सांगायचं नाही मित्रांनो. हॅक होऊ शकते मित्रांनो आपल्या यूट्यूबमध्ये. तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलमध्ये चांगल्या प्रकारचे कॉपरेट टाकायचं नाही मित्रांनो. आपल्या चॅनलमध्ये होईल थोडं आपण चांगल्या प्रकारची माहिती होईल थोडं आपण चांगल्या व्हिडिओ आपण सतत कंटेंट चांगल्या प्रकारचे अपलोड करायचे मित्रांनो. यूट्यूबमध्ये सतत आपण एक लक्ष करायचं मित्रांनो. त्याच्यामध्ये एक व्हाईट टी स्टुडिओ एक ॲप असेल तर ते डाउनलोड करू लागतं मित्रांनो आपल्याला. त्याच्यामध्ये आपण जेव्हा डाउनलोड करतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आपला वाच टाईम त्याच्यामध्ये पाहायला भेटतं मित्रांनो. त्याच्यामध्ये व्हाईट स्टुडिओमध्ये आपल्याला प्रत्येक असं कंटेंट मित्रांनो आपल्याला सोपं पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक क्रिएट करावी लागते मित्रांनो. तेच व्हाईट स्टुडिओमध्ये आपल्या चांगल्या प्रकारची माहिती असते तेवढं आपण चांगल्या प्रकारच्या माहिती आपण त्याला जास्तीत जास्त आपण फॉलो करू शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे व्हाईट स्टुडिओमध्ये आपल्याला पाहायला काय भेटतं आपल्याला की वॉच टाईम पाहायला भेटतं मित्रांनो. किती जर व्ह्यूज आहेत आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो. किती जण आपल्याला चॅनलमधून हे करतात मित्रांनो कमेंट केली त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं मित्रांनो. किती जणांनी शेअर केले ते पाहतात मित्रांनो आपल्याला. किती जणांनी आपल्याला चॅटिंग केली ते पाहतात त्याच्यामध्ये वॉच टाईम पाहतात. तर त्याच्यामध्ये एवढं ऑप्शन दिलेत मित्रांनो की आपल्याला एवढं म्हणजे सोपं आपलं जेवढं जास्त पद्धतीने जेवढं आपल्याला सोपं होईल तेवढं त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती दिली जाते. आणि होतोड आपल्या त्याच्यामधून होतोडमध्ये आपल्या त्या चॅनलमधून व्हाईट स्टुडिओमध्ये आपल्याला प्रत्येक वस्तू आपल्याला पाहायला भेटतात. एवढं मात्र की आपण जेवढं काही आपण गुगल ॲडसेन्स आपला काय आहे ते गुगल जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन तर आपल्याला ॲड करावं लागतं.
गुगल क्रोममध्ये जाऊन आपल्याला ते गुगल ॲडसन वगैरे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. त्याच्यामध्ये चांगली प्रकारची माहिती आपण घेत राहतो. त्याच्यामध्ये माहिती चांगली दिसलं जर तसं माहिती आपली जास्त वर जाते व माहितीची मुद्दे आपण जास्त आपण टाकत राहतो मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे जास्त व्हिडिओ आपण अपलोड करायची व माहिती घ्यायची मित्रांनो. आणि ते माहिती आपण सतत आपल्या व्हिडिओवर टाकत राहायची. जास्तीत जास्त लोकांना मदत व्हावं, चांगली माहिती त्यांची आपण पोहोचावी. तर एवढ्यातून आपण जेवढं आपल्या चॅनलमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करतो जसं टाकत जातो तसं आपल्या माहित्या जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे मित्रांनो. लाईव्ह बनवायचे, ज्या शॉर्ट व्हिडिओ बनवायचे, तीन आपल्या मोठी सोडायचे नाही मित्रांनो. सतत कंटेंट आपण चालू ठेवायचे मित्रांनो. जेवढा माहिती चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती टाकायच्या. एका जागेच्या जास्त टाकायचे नाही मित्रांनो. जास्त एका जागेच टाकल्यानं म्हणजे कसं आपल्या उद्या प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. आपण थोडं इकडं तिकडे थोडे व्हिडिओ जर शॉर्ट व्हिडिओ टाकतात तर आपण जास्त थोडं इकडे तिकडे जास्त इकडे तिकडे चांगलं टाकायचं. ते झाल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणते टॉपिक जास्त घेत आहोत, माहिती कोणती सांगत आहोत आणि माहितीचे कंटेंट आपण कोणकोणते घेत आहोत जास्तीत जास्त आपण ते पाहायचं मित्रांनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओची जास्तीत जास्त जेवढे आवडते तेवढे व्हिडिओ आपण सतत टाकायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि जिथं बाहेर गेलो कामाची काय आपल्याला पाहायला भेटते व्हिडिओ लगेच अपलोड करायचं मित्रांनो. आणि जास्तीत जास्त व्हिडिओवर आपण सतत दिसण्याचा जास्त प्रयत्न करायचा मित्रांनो. जास्त आपण जसं नाही तर लोकांचं तुम्ही व्हिडिओ कॉपी करून टाकता मित्रांनो. लोक असं तिकडे झालं तसं नाही मित्रांनो. पहिले आपण 5-10 मिनिट बोलायचं आणि पुन्हा नंतर दुसरीकडे व्हिडिओ असं करायचा मित्रांनो. मग त्याची माहिती पुन्हा व्हिडिओ टाकायचा मित्रांनो. नाही तर तुम्ही सतत मोबाईल तिकडे घेऊन सतत लोक शूट करून टाकला असं म्हणता मित्रांनो. तुमची स्वतःची व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे, तुम्ही स्वतः दिसायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओमध्ये. तर तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त आणि म्हणजे जास्त तुम्हाला म्हणजे कसं तुमच्या जेवढा व्हिडिओ तुम्ही समोर येताल मित्रांनो तर तुम्हाला तुमचे चॅनल मोठ्याच होणार मित्रांनो. जेवढं तुमच्याकडे माहिती आहे, काय माहिती असणार काय नाही तुम्ही सतत आपल्या चॅनलमध्ये सांगायचं मित्रांनो. जे करून प्रत्येक लोकांना आपल्या चॅनल माध्यमातून सगळी माहिती आपल्या जेवढे सबस्क्रायबर भेटेल मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये भेटेल मित्रांनो. कुठले कॉपी करून टाकू नका. जेवढं तुम्ही कॉपी करताल तेवढं नुसारमध्ये तुम्हाला पडणार मित्रांनो. कारण की एक्स्ट्रा आली तुमचे सगळे AIचे व्हिडिओ कोणते व्हिडिओ असं त्याचा अजिबात चालला नाही. AIचे व्हिडिओ देखील डिलीट चॅनल म्हणजे आपलं मोठाच होणार नाही मित्रांनो. पुढचं बनवून तर मोठाच होणार नाही. तुमचे प्रयत्न सगळं असं पण होणार मित्रांनो. त्यासाठी तुम्ही तेवढं कॉपरेटचे कोणते बी कुठले बी काही कसे करू नका. कंटेंट तुम्हाला उद्या आवडणार आहे मित्रांनो. तेवढं जसं व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बनवतात समोरासमोर सुद्धा बोलत आहे तसे व्हिडिओ टाका. तुम्ही माहिती गोळा करून आपले व्हिडिओ जास्त म्हणून तुम्ही आपले व्हिडिओ टाका मित्रांनो. कारण की जेवढं तुम्ही लाईव्ह होता व्हिडिओ होता जास्त समोर कसं बोलता मित्रांनो तेवढं तुमचे व्हिडिओ जास्त प्रमाणात चालते मित्रांनो. कारण की व्हिडिओ जेवढं तुम्ही आपले स्वतःचं जे कंटेंट हे कंटेंट आहे मित्रांनो होईल तेवढं मुद्दे आपले चांगल्या प्रकारचे टाकत राहावं. म्हणजे तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पाहण्यास प्रवृत्त होते मित्रांनो. आणि तेच व्हिडिओ जास्त प्रमाणात आपले जास्तीत जास्त लोकांना आवडण्यासारखेच वाटणार मित्रांनो. तसेच व्हिडिओ जेवढं चांगले पडते तेवढं लोकांना जास्तीत जास्त ते आवडणार मित्रांनो. ह्याच्यामध्ये कसं आपण मेन पाहायचं मित्रांनो की आपले शॉर्ट व्हिडिओ जास्तीत जास्त रिपीट व्ह्यू नाही मित्रांनो. जास्त रिपीट द्यायला तर पण कंटेंट जे आहेत मित्रांनो रिपीट द्यायला चॅनल हे होतं डिमोनिटाईज होतं. जास्त वेगळं होईल तेवढं प्रयत्न करायचे मित्रांनो. एका गाण्यामध्ये मी समजा बरं टॉपिक टाकलं पण मिडियम 1 मिनिटाचे गाणे असते मित्रांनो. मग दुसरं टप्प्यात दुसरं गाणं एका गाण्यामुळे तुम्ही वेगळं म्हणजे नावं वेगळं पाहिजे मित्रांनो. सारखे असल्यावर ते मग डिलीट होते मित्रांनो. गाण्यामध्ये नावं वेगवेगळे पाहिजे मित्रांनो. सारखे नाव आलं तर मग ते आवडून मित्रांनो. तेवढं एक आपल्या चॅनलमध्ये मी जास्त रिपीट केलं तर त्याने आपलं चॅनल घेऊ शकतो डिलीट होऊ शकतो. त्यासाठी आपल्या चॅनलमध्ये आपण जास्त चांगली माहिती देणे हे मुद्दा मिळतं. जास्तीत जास्त आपल्या चॅनलकडं कसं होईल तेवढं आपण टॉपिक चांगले बनवणार आहे. म्हणजे फोटो जे असतील मित्रांनो आपण जसं आपण जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर व्हिडिओ जे आपण लावतो मित्रांनो म्हणजे डिस्क्रिप्शन आणि ह्याच्यामध्ये टायटलमध्ये सेम टू सेम लिहिलं पाहिजे मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये टायटल वेगळं हे दोन्ही वेगळं नाही पाहिजे मित्रांनो. दोन्ही सारखं पाहिजे तरच चालते मित्रांनो. नंबर 1 मित्रांनो अजून आपले जे फोटो आहे मित्रांनो सतत मी जसं बोलतो मित्रांनो सतत एकच फोटो लावायचे नाही मित्रांनो. जसं वेगळे फोटो लावायचे मित्रांनो. आपण जसं कुठं गेलो तिकडे कारण तिकडे व्हिडिओमध्ये वेगळे फोटो आपल्याला दिसायला पाहिजे. सारखे एक फोटो लावायचे नाही. जर होईल तेवढं जास्त वेगवेगळ्या फोटो लावायची सुरुवात करायची मित्रांनो की जेणेकरून लोकांना पाहण्यास जास्त चांगलं व वेगळं वाटावं मित्रांनो. यूट्यूब बैठल्यानंतर सारखं एकच व्हिडिओ आमच्याला कट करू शकतो मित्रांनो. त्यासाठी होईल तेवढं व्हिडिओ वेगवेगळं बनवायचा प्रयत्न करा मित्रांनो. होईल तेवढं आपल्या चॅनलमधून लोक जास्त पाहावं आणि चांगली माहिती आपण पोहोचावी यासाठी आपण वेगवेगळी माहिती कंटेंट आपण पाहण्यास मदत होते मित्रांनो. झाल्यानंतर ते एक मग अजून वॉच व्हिडिओमध्ये म्हणजे जसंच आपल्याला वॉच टाईम वाटतं त्यामध्ये दाखवतात मित्रांनो. वॉच टाईममध्ये व्ह्यूज आपल्याला आपल्या यूट्यूबवरमध्ये जाऊन तुम्ही फाईलमध्ये जाऊन पाहिलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये देखील आपले व्ह्यूज किती आहेत काय नाही की कळतं मित्रांनो. आपल्याला लाईक किती आले कमेंट किती आले हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं मित्रांनो. आपल्या यूट्यूबवर आपलं जसं
फाईव्ह ओपन झाले की नंतर व्ह्यूज किती पडतात आपलं सगळं कळतं मित्रांनो. यासाठी प्रत्येक यूट्यूब म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही मित्रांनो. यूट्यूब आज सर्वसाधारण देखील माणूस आपलं काही प्रत्येक काही छबी आपल्या काही माहिती काही आपल्या सगळं यूट्यूबमध्ये आपल्याला प्रत्येक काही माध्यमातून व्हिडिओमध्ये आपले सगळं माहिती आपली अपलोड होत आहे मित्रांनो. प्रत्येक जणाला आज यूट्यूब ही असले सोपं झाले आहे मित्रांनो की प्रत्येक माणूस यूट्यूबवर बनायची इच्छा ठेवत आहे. तुम्हाला आज सोपा उपाय सांगितला आहे मित्रांनो. यूट्यूबमध्ये एकच ठेवायचं की मित्रांनो, पहिले एक चॅनल क्रिएट करा. त्याच्यामध्ये मित्रांनो आपलं मला थोडं आपलं नाव वगैरे टाकून आपल्या चॅनलमध्ये काही थोडं अवघड आहे मित्रांनो कोणतंही. तर आपल्या यूट्यूबवर जाऊन प्लस आयकॉन असतो मित्रांनो. प्लस आयकॉनवर जाऊन आपण आपलं कोणते जे काम आहे मित्रांनो ते आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो. पहिले जाऊन आपलं यूवर नाव असतं मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर जाऊन स्विच ज्याच्यामध्ये असं त्याच्या यूट्यूबवर आपलं नाव येतं, पुन्हा प्लसवर नाव असतं मित्रांनो. काही जसं प्लस दिसला मित्रांनो का चॅनल बघा मोबाईलवर प्लस निशाण दिसतं प्लस दिसतं मित्रांनो. तर प्लस निशाणा दाबायचं मित्रांनो. यूट्यूबमध्ये जाऊन प्लस निशाणा असतं दाबलं मित्रांनो. ते ॲड साऊंड नाव होतं मित्रांनो. आपल्याला किती सेकंदाचं करायचं मित्रांनो हे दाखवतं याच्यामध्ये. 15 सेकंदाचं करायचं का 60 सेकंदाचं करायचं का याच्यामध्ये दाखवतो मित्रांनो. 15 सेकंद 60 सेकंद असं दाखवतो मित्रांनो. मग यामध्ये आपण किती आपल्या सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा ते आपल्याला दाखवलं असतं मित्रांनो. तर आपल्या ॲडमध्ये जाऊन डायरेक्ट फोटो लावू शकतो मित्रांनो. आपण कसलं फोटो घ्यायचं आपण ॲडमध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करायचं मित्रांनो. ते फोटो लावायचं नेक्स्ट करायचं डन करायचं. तो फोटो आपल्या घेत नाही मित्रांनो. अशा प्रकारचे आपला प्रत्येक व्हिडिओ पाहायला भेटतो. ॲड साऊंडमध्ये जाऊन मित्रांनो आपल्याला कॅमेरा मागे पुढे करायचं त्याच्यामध्ये ऑप्शन असतो मित्रांनो. किती मिनिटाचं पाहिजे ते व्हिडिओ स्क्रीन करू शकतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये माहिती आपल्या यूट्यूबवर भेटतात. आपल्या शेती पूर्ण आपल्याला दिलं आहे म्हणजे आपल्याला जसं सोय त्याच्याप्रमाणे आपल्याला भेटतं. ॲड साऊंडमध्ये आपण दाबलं मित्रांनो. त्याच्यामध्ये जसं आपण प्लस बटन दाबलं मित्रांनो काय का पुढे ऑप्शन होते तुम्हाला सांगतो मित्रांनो. पहिले व्हिडिओ करायचा का शॉर्ट करायचा का आपल्याला, तर आपल्याला दाखवतो मित्रांनो. का लाईव्ह करायचं का पोस्ट करायचं का आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं दाखवतो मित्रांनो. आणि यूट्यूबमध्ये आपला एक मुद्दा सांगायचं विसरून गेलो मित्रांनो. जेव्हा आपण लाईव्ह केव्हा होतो मित्रांनो ते सांगतो तुम्हाला. लाईव्ह आपण जेव्हा आपले 50 माणसं होतील मित्रांनो यूट्यूबवर आपले सगळे गोळा, जेव्हा 50 माणसं गोळा झालं तुम्ही लाईव्ह येऊ शकता मित्रांनो. लाईव्ह स्ट्रीम करू शकता. लाईव्ह स्ट्रीम केल्यावर मग लाईव्ह चॅटला पुढे हळूहळू लाईव्ह चॅटवर मित्रांनो आपलं म्हणजे सुपर चॅट केल्यानं पाहिजे की भेटतं पुढे आपल्याला. जसं आपलं जसं लोक वाटतील तसंच आपल्याला पुढे चांगल्या प्रकारची माहिती जसं दिलं मित्रांनो तसंच आपले पुढे चांगल्या प्रकारचे आपले कंटेंट होतात मित्रांनो त्याच्यामध्ये. तर लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जसं पहिलं दाबलं मित्रांनो तर व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ घ्यायचा का तुम्हाला शॉर्ट करायचं का लाईव्ह करायचं का पोस्ट टाकायचं मित्रांनो सगळं आपल्याला दाखवलं जातं मित्रांनो. तर आपल्याला पोस्ट करायचे का पोस्टर जाऊन पोस्ट टाकले मित्रांनो आपले कॅमेऱ्यातले कॉपी म्हणजे फोटो काढलेला आपण पोस्ट करू शकतो मित्रांनो त्याच्याकडे. आणि फोटो जे आहेत मित्रांनो स्वतः आपले सगळे फोटो त्याच्यात तुम्ही लावू शकतो मित्रांनो. तर झालं मित्रांनो. मग पुन्हा आपल्याला ह्या शॉर्टमध्ये गेलो आपण 15 सेकंद 20 सेकंद केले मित्रांनो. ॲड साऊंडमध्ये आपला मित्रांनो ॲड साऊंडमध्ये दाबलं तर मित्रांनो आपल्याला पुन्हा मग आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. सर्चमध्ये आपले सगळं साऊंड दाखवतो मित्रांनो. जे आपल्याला सॉन्ग पाहिजे तुम्ही नाव वगैरे टाकू शकता मित्रांनो. साऊंडमध्ये येते मित्रांनो सर्चमध्ये नाव येते मित्रांनो. सर्च बटन दाबलं मित्रांनो तिथं तर आपल्या म्युझिक जे नाव टाकायचं ते टाकू शकता मित्रांनो. नाव टाकलं तर आपण मग समजा माही मंदिर नाव टाकलं मित्रांनो. माही मंदिर माही पूजा नाव टाकले मग ते सर्च करतो मित्रांनो. सर्च करून लगेच गाण्याचं सॉंग्स आपल्या समोर होतं मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पुन्हा तिला दाबलं मित्रांनो. आपण पटकन दाबल्याच्यानंतर पुन्हा ऑटोमॅटिक आपल्या पुढे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. आपण जसं दाबलं मित्रांनो तसं मग ते लगेच गाण्याचं पुढे रेष येते मित्रांनो. दाबलं मित्रांनो मग ते साऊंडमध्ये आपल्या म्युझिक चॅनलमध्ये दाखवते मित्रांनो. असं गोल फिट असतं मित्रांनो याप्रमाणे बघा. असं आपण जसं दाबलं मित्रांनो असं प्रकार होतो तुम्ही हे जे मित्रांनो असं दिसतं मित्रांनो हे आपलं आलं दिसतं मित्रांनो बघा पाहतो मित्रांनो. आता हे गाणं साऊंड ॲड झालं मित्रांनो पाहता मित्रांनो. ते जसं आपण हे साऊंड ॲड केलं मित्रांनो ह्याचप्रमाणे. तर ह्याचप्रमाणे फक्त आपण जसं लाल बटन दाबलं मित्रांनो हे बटन घ्या लाल बटन दाबताच मित्रांनो काही मित्रांनो तुम्हाला लागेल हे पहा मित्रांनो. हे लाल बटन दाबताच हे आपला व्हिडिओ चालू होणार मित्रांनो. तर हे आपण पाहू शकतो मित्रांनो. आपण हे बरं हे कट केलं बटन मित्रांनो. आता इथून गेलो आपण आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो. आपल्या गाणे आपल्याला घ्यायचं शॉर्ट व्हिडिओ करायचा मित्रांनो. आपल्या ह्याच्यामध्ये काय करणार आपलं मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हे पहा मित्रांनो हे गेलो आपण प्लस दाबला मित्रांनो. प्लस दाबला असं होईल मित्रांनो आपल्याला पाहायला. हे पहा मित्रांनो. पण ॲड साऊंड दाबलं मित्रांनो आपण. हे असलं म्युझिकची गॅलरी येते मित्रांनो पूर्ण. हे गॅलरीमध्ये दाबायचं मित्रांनो. आपण गॅलरीमध्ये दाबायचं तर आपण पुन्हा जे सॉंग्स पाहिजे आपण काय मित्रांनो सॉंग्स होतो बटन आहे आपण दाबलं मित्रांनो पूर्ण मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाहायला भेटतं पूर्ण पहा मित्रांनो. गॅलरी वगैरे पाहायला भेटतं मित्रांनो आपल्या ह्याच्यामध्ये. ह्या गॅलरीमध्ये आपल्याला हे नाव वगैरे दिसेल मित्रांनो. असं हे नाव असे गॅलरीमध्ये नाव पडतं मित्रांनो. ह्या गॅलरीमध्ये बटन दाबायचं मित्रांनो आपण हो असं मग असं रिंग करते मित्रांनो आपण मोबाईलमध्ये असं रिंगचं म्हणजे सॉंगचे नाव मित्रांनो पुढे समोर असे सॉंगचे नाव असं मित्रांनो पुन्हा आले आपल्यासमोर.
मग आपण पुन्हा हे सॉन्ग दाबायचं मित्रांनो. मग असं होतं मित्रांनो. मग असं इथं पुढे निशाणी दाबायचं तर पुन्हा असं होतं मित्रांनो. असं गोल फिरतो. आपला व्हिडिओ आपण जेव्हा हे लाल बटन दाबतो मित्रांनो, हे लाल बटन दिसत आहे मित्रांनो, हे लाल बटन आपण दाबल्याच्यानंतर मित्रांनो आपलं व्हिडिओ चालू होतो मित्रांनो. आपण जसं आपला व्हिडिओ बनवतो प्रकार आपण बनवून टाकू शकतो मित्रांनो. पुन्हा आपलं ते झाल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला दाखवतो. पूर्ण हे झालं मित्रांनो आपले व्हिडिओ बनवलं समजा, आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवू समजा मित्रांनो. चालू झालं. आता असं टाईम दाखवतो मित्रांनो. टाईम बघा तुम्ही. पुन्हा व्हिडिओ तुम्हाला दाखवता मित्रांनो. पुन्हा टाईम दाखवत आहे मित्रांनो. हे आपलं हे रेस लाल भरत आहे का मित्रांनो. हे लाल एक रेस भर देऊ पण आपला व्हिडिओ मी अपलोड गाणं चालू आहे मित्रांनो. आपण जसं करायचं आपण ह्याच्यामध्ये बोलू शकतो, आपण करू शकतो मित्रांनो असं. आणि हे गाण्यावर जर आपण कंप्लीट मित्रांनो हे सांगतो मग मित्रांनो नेक्स्ट करायचं काम ते पुढे नेट येतो मित्रांनो. हे नेक्स्ट दाबायचं मित्रांनो आपलं. नेक्स्ट आपलं गाणं तयार झालं पण नेक्स्ट दाबायचं मित्रांनो. आपलं असं नेक्स्ट पुढे दाखवतो मित्रांनो. असं पुढे दाखवायचं तर तुम्हाला दाखवून हे झालं मित्रांनो. आपला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. मग आपण ह्याच्यामध्ये काय करायचं ते सांगते आपल्याला. मग आपलं अल्टरनेट काय करायचं तर अल्टरनेटमध्ये एक त्याच्यामध्ये कसं असं मित्रांनो आपलं अल्टरनेट हे करायच्यामध्ये काम नाही मित्रांनो. आपल्या लहान लेखासाठी बनवायचं का मोठ्या लेखासाठी बनवायचं आपलं विचारतं मित्रांनो. मग यासाठी आपण ते अल्टरनेट ऑप्शन आहे मित्रांनो. अल्टरनेटमध्ये जायचं का मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. याच्या चुका होणं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो. व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण पडता करता मित्रांनो. मग हे अल्टरनेट कंटेंट दाखवले असतं मित्रांनो. मी अजून नाव सांगत आहे तुम्हाला. फोटो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये फोटो पण दिसत नाही क्लिअर. तर तुम्हाला दाखवण्यासाठी अल्टरनेट कंटेंट येतं मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे पहा मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर अल्टरनेट कंटेंट मित्रांनो अल्टर कंटेंट हे ऑप्शन दिलं मित्रांनो. अल्टरनेट कंटेंटला काय करायचं नो म्हणायचं मित्रांनो. तर म्हणजे आपण हे जे गाणे टाकत आहात मित्रांनो लहान लेखासाठी नाही नो म्हणजे मित्रांनो लहान लेखासाठी आपलं हे व्हिडिओ नाही म्हणायला नो म्हणायचं मित्रांनो. अल्टरनेट कंटेंटमध्ये नो म्हणून जायचं मित्रांनो. पुन्हा बॅक करायचं मित्रांनो. मग ते झालं. आपण आपल्या काय करायचं रिलेटेड आपल्या समजा आपलं कोणते व्हिडिओ मोठी आहे आपले कोण समजा आपल्या व्हिडिओ चालू आहे मित्रांनो. रिलेटेडमध्ये जायचं मित्रांनो. ह्या रिलेटेड ऑप्शन मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय रिलेटेड सगळं फ्रंटमध्ये मित्रांनो. रिलेटेड ऑप्शन दाबायचं मित्रांनो. काही आलं रिलेटेडमध्ये आपल्याला कोणतं पाहिजे मित्रांनो. मग ते सॉन्ग घ्यायचं आपण मित्रांनो. मग ते सॉंग रिलेटेडमध्ये घ्यायचं आणि त्याला ॲड लावायचं मित्रांनो. मग त्याला ॲड झाल्याच्या नंतर मग हे आपला व्हिडिओ रिलेटेडमध्ये येतो मित्रांनो. ते म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्या गाण्यामध्ये ते गाणं लागून जातं मित्रांनो. झाल्याच्या नंतर मित्रांनो काम झालं सगळं झालं मित्रांनो. आपल्या का लोकेशन ठेवायचं का नाही म्हणायचं मित्रांनो. ह्याला काय करायचं मित्रांनो हे अपलोड बटन द्यायचं मित्रांनो. खाली अपलोड बटन ते दाबायचं मित्रांनो. अपलोड जसं दाबलं बटन मित्रांनो आपला गाणं वगैरे अपलोड होतं मित्रांनो. मग अपलोड झाल्याच्या नंतर मग लोक आपले व्हिडिओ पाहण्यास सुरू करतात मित्रांनो. तर असं तुम्हाला पूर्ण मी दाखवलं मित्रांनो. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओची पूर्ण माहिती थोडी मी तेवढी दिली मित्रांनो. आणि गुगल ॲडसेन्सवर बी तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला पाहिजे. गुगल ॲडसेन्स बी आपल्याला आपलं जेवण करावं लागतं मित्रांनो त्याच्यामध्ये जाऊन. तर गुगल ॲडसेन्समध्ये तुम्ही त्याच्यात बी माहिती आपण तुम्हाला नंतर आपण जमिनी जाऊन आपल्याला सगळं काही आपल्या त्याला सगळं काही जोडतं त्याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक यूट्यूब दिली मित्रांनो. तर वरवरून तुम्हाला माहिती मी दिली आहे मित्रांनो. म्हणजे थोडं आपण आपलं वरवरून जेवढं माहिती तुम्हाला दिली आहे मित्रांनो. आणि काही यूट्यूबरमध्ये टोटल माहिती दिली आहे मित्रांनो. तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे सगळ्यांनी कशा प्रकारे करायचं काय मित्रांनो व्हिडिओ. तर आपण गुगलवरून तुम्हाला माहिती दिली सोप्या गुगलवरून तुम्हाला सोपं जावं माहीत व्हावं म्हणून मित्रांनो. तर अशापैकी कोण बी सर्वसाधारण देखील माणूस यूट्यूबवर बनवू शकतो. आणि यूट्यूबवर म्हणणं काही आवड नाही मित्रांनो. आता आपल्या यूट्यूबचं एक असं कंटेंट तुम्हाला सांगितलं की लोकांना सोपं जावं मग वरून सांगितलं मित्रांनो तुम्हाला एक सोपं पद्धती मित्रांनो तुम्हाला. तर तुम्हाला यूट्यूबवर बनत असेल तर मित्रांनो एकच करा की आपल्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची कंटेंट टाकत राहा मित्रांनो. तर आपलं यूट्यूब चॅनल लवकर सक्सेस होतं आहे. त्यासाठी माहिती चांगली गोळा करा आणि माहिती चांगली झाल्याच्यानंतर आपलं यूट्यूब जाऊ चॅनल सक्सेस होईल मित्रांनो. तेव्हा आपलं ॲडसेन्स टू व्हेरिफिकेशन करा. ॲडसेन्स अकाउंट त्याला हे करा मित्रांनो जोडा यूट्यूबला. आणि वाच व्हिडिओमध्ये 3 हे आपल्याला झालं की मित्रांनो. मग झालं जसं चॅनल आपलं 1000 त्याच्यामध्ये लागलं मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर 4 वाच टाईम लागतात मित्रांनो. तर आता एक नवीन नियमावली चालू आहे मित्रांनो. तर हाफ मोठायचं कसा मित्रांनो 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच टाईम भरला का मित्रांनो हाफ सबस्क्राईब म्हणजे मोठायचं होऊ शकतं मित्रांनो. किंवा 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम असंही होऊ शकते मित्रांनो. तुमच्या मनावर जसं तसं करू शकतो मित्रांनो. वॉच टाईम 3000 कमीत कमी कंप्लीट व्हावं लागतं मित्रांनो. आणि जर समजा वॉच टाईम जर 10 मिलियन तर कमीत कमी शॉर्ट व्हिडिओ जर झाले तरी बी आपलं मोठायला चान्सेस आहेत मित्रांनो चांगल्या प्रकारे 10 मिलियन जर व्ह्यूज द्याल तर मित्रांनो. तर असे 2 नियम आपले चांगल्या प्रकारचे आपल्या यूट्यूबवरून दिले मित्रांनो. कारण की यूट्यूबमध्ये
कोणतं असं अवघड नाही मित्रांनो की आपल्याला अवघड झालं मित्रांनो. कमीत कमी 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाईम होता मित्रांनो पहिले. आता कमीत कमी 500 सबस्क्रायबर 3000 घंटे हाफ मोटाईजला मित्रांनो. आणि फुल मोटाईजला 1000 सबस्क्रायबर 3000 वॉच टाईम मित्रांनो किंवा 4000 वॉच टाईम असे 2 मध्येच मित्रांनो टोटल. तर आज आपला हा व्हिडिओ आपण चांगल्या प्रकारचा झाला असा टोटल मी तुम्हाला माहिती जी दिली मित्रांनो. माझ्याकडे जेवढी माहिती मी तेवढी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपला सोप्या पद्धतीने तुम्हाला वरून मी तेवढं सांगितलं मित्रांनो. तर बाकी सगळं काही तुम्हाला दुसऱ्या यूट्यूबमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो की प्रत्येक काही कंटेंट जे आहेत मित्रांनो कोणतेही सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं तर प्रत्येक यूट्यूबवर सांगितलं आहे मित्रांनो टोटल कशा प्रकारे जोडायचं काय नाही सगळं मोबाईलमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवलं आहे मित्रांनो त्यांनी. ते व्हिडिओ पाहू शकतो मित्रांनो. तर आता व्हिडिओ आपण त्यासोबत करता मित्रांनो. तर कसा वाटला काय नाही की कळवा आमच्या व्हिडिओ माध्यमातून आम्ही थोडं नवीन यूट्यूबरसाठी ही आमची व्हिडिओ माहिती ती योग्य ती माहिती आम्ही द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो. तर कुठं काही आमच्याकडून चुकून राहिलं तर माफ करा मित्रांनो. तर आमच्याकडून जेवढं होईल तेवढं मी बरोबरून जेवढी माहिती प्रोव्हाइड करायची थोडी केली मित्रांनो. तुम्हाला जेवढं सोप्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केला मित्रांनो. एवढं ॲडसेन्स अकाउंट वगैरे ती बनवते मित्रांनो. आणि हे सगळं क्रिएट करून पण आपल्या चॅनल जास्त जास्त मोठा होऊ शकत असं मित्रांनो. त्याच्यात सगळं बाकी चॅनल सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो. कसं प्रकारचे लावायचं त्याला कसं लिंक करायचं काय नाही सगळं अशा प्रकारे माहिती दिली आहे मित्रांनो. तर असेच काही आपल्याला छोटंफार माहिती देतात मित्रांनो. म्हणजे कसं वाटतं चॅनल की कळवा मित्रांनो. आपण अजून नंतर अजून छोटंफार माहिती घेऊन मित्रांनो. चला मित्रांनो बाय बाय. सबस्क्राईब करा लाईक करा. जय हिंद बाय बाय.